वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. टुडेज TET न्यूज अपडेट मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मीन्स MSCEच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहे आणि एक शुद्धीपत्रक त्यांनी जारी केलेला आहे. जो काही टेट एक्झामचा रिझल्ट अजून बाकी आहे त्याकरिता ते शुद्ध पत्रक आहे. त्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती पाहूयात. शुद्ध पत्रकामध्ये काय आहे तर पहा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 प्रसिद्धी पत्रक प्रेस नोट MSCEने जारी केलेले आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण 2025 प्र 92 हे वाचून घ्यायचं आहे. राजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रणिम 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते 5/6/2025 अशा 2 फेजमध्ये झालेला आहे. या कालावधीत राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर 8 दिवसामध्ये प्रतिदिन 3 सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेत एकूण 2,28,808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण 2,11,308 उमेदवार प्रविष्ट झाले होते. शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 पत्र क्रमांक 106 TNT 1 दिनांक 2/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्था त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा B.Ed DLED उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक क्रमांक दिनांक 2/5/2025 च्या अनुषंगाने TIT टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. तसेच दिनांक 5/8/2025 रोजी DLED निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी YouTube चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी. हे जे आहे हे परिपत्रक आहे. आयुक्त आहेत अनुराधा ओक यांनी MSCEद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर जो काही निकाल आहे तो निकाल लेट येण्याचं कारण हेच की जे विद्यार्थ्यांचा DEDचा किंवा B.Edचा निकाल लागायचा बाकी होता अशा विद्यार्थ्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आहेत परीक्षेचे मार्क्स आहेत किंवा मार्कशीट आहेत ते पाठवायचं बाकी होतं. त्यामुळे हा उशीर झालेला आहे आणि लवकरात लवकर टेट एक्झामचा रिझल्ट हा लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.